जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात असं एक सेक्टर आहे जिथे आय-टी सेक्टर सारखी मोठी फॉरेन ऑर्डर बुक आहे, इलेक्ट्रॉनिक सेक्टर सारखे पॅटेंटेड प्रोडक्ट्स आहेत, बँकिंग सेक्टर सारखी मजबूत इंटरनल डिमांड आहे, कन्झ्युमर इंडस्ट्री सारखी प्रचंड प्रॉडक्ट रेंज आहे आणि फायनान्शियल इंडस्ट्री प्रमाणेच या सेक्टरशी संबंधित अनेक सबसेक्टर आहेत, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण पोर्टफोलिओ बिल्डिंगची गोष्ट करतो तेव्हा हा सेक्टर डिफेन्स सेक्टरपेक्षाही जास्त डिफेन्सिव्ह मानला जातो. कारण जगात युद्ध असो, मंदी असो, इन्फ्लेशन असो किंवा मार्केट क्रॅश असो, लोक औषधं घेणं बंद करू शकत नाहीत. त्यामुळेच अनेक ॲनालिस्ट आज असं म्हणताना दिसत आहेत की इंडियन फार्मा सेक्टर हा पुढच्या काही वर्षांमधील वन ऑफ द नेक्स्ट बिग ऑपॉर्च्युनिटीज ठरू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सेक्टरमधील ऑपॉर्च्युनिटीज, वेगवेगळ्या इन्कम थीम्स, या सेक्टरचे टेक्निकल्स, कोणत्या कंपन्यांकडे जास्त कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत, कोणत्या कंपन्यांकडे जास्त पॅटेंट्स आहेत, कोणाची फॉरेन इन्कम जास्त आहे, कोणाचे व्हॅल्युएशन्स जास्त आहेत आणि बरंच काही पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडू नका. सर्वप्रथम या सेक्टरची ताकद समजून घेऊया. भारत आज जगातील सर्वात मोठ्या जेनेरिक मेडिसिन प्रोड्युसर्सपैकी एक आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक 5 जेनेरिक मेडिसिन्सपैकी एक औषध भारतातून जाते. अमेरिकेपासून युरोपपर्यंत आणि आफ्रिकेपासून लॅटिन अमेरिकेपर्यंत भारतीय फार्मा कंपन्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोविड नंतर तर संपूर्ण जगाला भारताच्या फार्मास्युटिकल केपेबिलिटीजची खरी ताकद कळली. कोविडच्या आधी भारताचा फार्मा एक्सपोर्ट बिझनेस फक्त $20.7 बिलियन होता, पण आज तो $30 बिलियन पुढे गेला आहे. म्हणजेच अवघ्या 5 वर्षात जवळपास 47% वाढ झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वाढ एका दोन कोविड प्रॉडक्ट्समुळे नाही, तर जेनेरिक मेडिसिन्स, स्पेशलाइज्ड ड्रग्स, वॅक्सिन्स, CDMO आणि इमर्जिंग मार्केट्समधील वाढत्या डिमांडमुळे झाली आहे. आता तुम्ही विचाराल की आय-टी सेक्टर सारखी फॉरेन ऑर्डर बुक या सेक्टरमध्ये कशी आहे? तर भारतातील अनेक फार्मा कंपन्यांचा 40%, 50% आणि काही कंपन्यांचा तर 70% पेक्षाही जास्त रेव्हेन्यू परदेशातून येतो. अमेरिका, युरोप, जपान आणि इमर्जिंग मार्केट्स या भारतीय फार्मा कंपन्यांच्या सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत. म्हणजेच आय-टी कंपनीज जशा डॉलरमध्ये कमाई करतात, तशाच प्रकारे अनेक फार्मा कंपनीज देखील मोठ्या प्रमाणावर फॉरेन करन्सीमध्ये कमाई करतात. त्यामुळे जेव्हा भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होतो, तेव्हा या कंपन्यांचे रुपयांमधील रेव्हेन्यू आणि प्रॉफिटेबिलिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणजेच या कंपन्या केवळ ग्रोथ स्टोरी नाहीत, तर पोर्टफोलिओमध्ये इंडियन करन्सी डिप्रिसिएशन विरुद्ध नॅचरल हेज म्हणूनही काम करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर ऑरोबिंदो फार्माचा FY25 मधील एकूण रेव्हेन्यू जवळपास 32,000 कोटी रुपये होता आणि त्यापैकी तब्बल 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रेव्हेन्यू परदेशातून आला. तर डॉक्टर रेड्डीच्या प्रत्येक 100 रुपयांच्या रेव्हेन्यूपैकी जवळपास 85 रुपये परदेशातून येतात. तर सन फार्माच्या प्रत्येक 100 रुपयांपैकी जवळपास 67 रुपये इंटरनॅशनल मार्केट्समधून येतात. आणि संपूर्ण भारतीय फार्मा इंडस्ट्रीच्या प्रत्येक 100 रुपयांच्या रेव्हेन्यूपैकी जवळपास 32 रुपये इंटरनॅशनल मार्केट्समधून येतात. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे पॅटेंट्स. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये पॅटेंटेड प्रॉडक्ट्समुळे कंपनीजला प्रीमियम व्हॅल्युएशन मिळतं. आता फार्मा सेक्टर देखील त्याच दिशेने जात आहे. पूर्वी भारतीय कंपन्या फक्त जेनेरिक मेडिसिन्स बनवत होत्या, पण आता त्या स्पेशालिटी ड्रग्स, कॉम्प्लेक्स जेनेरिक्स, बायोसिमिलर्स आणि पॅटेंटेड प्रॉडक्ट्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. ज्या कंपनीकडे जास्त पेटंट्स असतात त्यांची प्राइसिंग पॉवर जास्त असते, मार्जिन्स जास्त असतात आणि लॉंग टर्म ग्रोथ देखील खूप मजबूत असते. उदाहरण द्यायचं झालं तर सन फार्माचं इलुमिया हे सोरायासिस म्हणजेच त्वचेवरील क्रॉनिक ऑटो इम्युन डिझीजसाठी वापरलं जातं. ग्लेनमार्कचं रायल्ट्रिस हे ॲलर्जिक रायनायटिस म्हणजेच नाकाची ॲलर्जी आणि सीझनल ॲलर्जीसाठी वापरलं जातं. लुपिनचं सोलोसेक हे बॅक्टेरियल वॅजिनोसिस या महिलांमध्ये होणाऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी वापरलं जातं. बायोकॉनचे बायोसिमिलर्स हे डायबिटीज, ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर सारख्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरले जातात. तर झायडसचं लिपाग्लिन हे डायबेटिक डिसलिपिडिमिया म्हणजे डायबिटीसमुळे वाढणारे कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हर डिझीजसाठी वापरलं जातं. ही प्रॉडक्ट्स आज अमेरिका, युरोप आणि जगभरात विकली जात आहेत. म्हणजेच भारतीय फार्मा सेक्टर आता फक्त मॅन्युफॅक्चरिंग स्टोरी राहिलेला नाही, तर तो इनोव्हेशन, पॅटेंट्स आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. आता इंटरनल डिमांड कशी आहे ते समजून घेऊया. भारताची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. लाईफस्टाईल डिसीजेस झपाट्याने वाढत आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, कार्डियाक प्रॉब्लेम्स यांसारख्या आजारांमध्ये मोठी
मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज वाढतच आहे, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे आणि हेल्थ केअर अवेअरनेस देखील वाढतच आहे. त्यामुळे भारतातील औषधांची मागणी पुढील अनेक वर्ष सातत्याने वाढत राहू शकते. डोमेस्टिक फार्मा मार्केट आज जवळपास $60 बिलियन म्हणजेच सुमारे 5.2 लाख कोटी रुपयांचा आहे. आणि तर गव्हर्नमेंट इकॉनॉमिक सर्व्हे IBEF, बेन आणि फिक्की EYच्या एस्टिमेट्सनुसार 2030 पर्यंत ते तब्बल $130 बिलियन म्हणजे जवळपास 11 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक 5 व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. पण जगातील प्रत्येक $100 फार्मा स्पेंडिंगपैकी भारताचा वाटा फक्त $3 आहे. म्हणजेच भारत अजूनही अंडर पिनिट्रेटेड हेल्थ केअर मार्केट आहे. आणि जेव्हा एखाद्या सेक्टरमध्ये इतकी मोठी गॅप असते तेव्हा त्या सेक्टरमध्ये पुढील अनेक वर्षांसाठी ग्रोथची प्रचंड संधी निर्माण होते. आता प्रॉडक्ट रेंज हा या सेक्टरचा आणखी एक मोठा प्लस पॉइंट आहे. एखाद्या फार्मा कंपनीकडे डायबिटीज मेडिसिन्स, कार्डियाक ड्रग्ज, अँटीबायोटिक्स, पेन मॅनेजमेंट, स्किन केअर प्रॉडक्ट्स, विमेन्स हेल्थ केअर प्रॉडक्ट्स, वॅक्सिन्स, न्यूट्रिशन प्रॉडक्ट्स, OTC मेडिसिन्स आणि कन्झ्युमर हेल्थ केअर प्रॉडक्ट्स असे शेकडो प्रॉडक्ट्स असू शकतात. त्यामुळे एका प्रॉडक्टवर अवलंबून राहण्याची गरज नसते आणि बिझनेस रिस्क मोठ्या प्रमाणात कमी होतो. सन फार्माकडे 2000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत. सिप्लाकडे 1500 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत. तर झायडस, लुपिन, डॉक्टर रेड्डीज आणि ऑरोबिंदो यांच्याकडे प्रत्येकी 1000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे एका प्रॉडक्ट किंवा हे जरा हास्यास्पद वाटेल पण एका डिसीजवर अवलंबून राहण्याचा धोका या कंपन्यांमध्ये तुलनेने कमी असतो. आता या फार्मा सेक्टर भोवती तयार झालेली संपूर्ण इकोसिस्टम आणि संबंधित उद्योग या सेक्टरच्या ओव्हरऑल ग्रोथला कशी मदत करतात ते पाहूयात. फार्मा सेक्टरच्या ग्रोथमुळे हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, बायोटेक्नॉलॉजी कंपनीज आणि हेल्थ केअर इन्शुरन्स इंडस्ट्री यांच्या एकमेकांना मोठा फायदा होतो. त्यामुळे हा फक्त एक सेक्टर नसून एक संपूर्ण हेल्थ केअर इकोसिस्टम आहे. कारण जेव्हा एखादा रुग्ण आजारी पडतो तेव्हा त्याचा पैसा फक्त फार्मा कंपनीकडे जात नाही. सर्वप्रथम तो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये टेस्ट करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो, मग डॉक्टर कन्सल्टेशन घेतो, त्यानंतर फार्मा कंपनीची औषधं विकत घेतो, मेडिकल डिव्हाइस वापरली जातात आणि शेवटी इन्शुरन्स कंपनी अनेक वेळा या खर्चाचा काही भाग उचलते. म्हणजेच एका रुग्णामुळे हेल्थ केअर इकोसिस्टीम मधील अनेक उद्योगांना बिझनेस मिळतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संपूर्ण भारतीय हेल्थ केअर इकोसिस्टमची सध्याची मार्केट साईज जवळपास 55 लाख कोटी रुपये म्हणजेच तब्बल $640 बिलियन इतकी आहे. म्हणजेच हा केवळ फार्मा सेक्टर नसून भारतातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या कन्झम्पशन इकोसिस्टम्सपैकी एक आहे. हा नंबर आज भारताच्या GDPच्या जवळपास 15% इतका मोठा बनला आहे. आणि हीच इंडस्ट्री 2030 पर्यंत 90 ते 100 लाख कोटी रुपयांच्या दिशेने जाऊ शकते. आणि आता काही फार्मा कंपन्या फक्त औषधं बनवत नाहीत तर वर सांगितलेलं संपूर्ण हेल्थ केअर इकोसिस्टम चालवतात. म्हणजे डायग्नोस्टिक्स पासून हॉस्पिटल्स, फार्मसीज, डिजिटल हेल्थ केअर आणि अगदी इन्शुरन्स कंपनीज बरोबर टायअप करण्यापर्यंत सगळं काम एकाच ग्रुपकडून केलं जातं. आता या सेक्टरमधील वेगवेगळ्या इन्कम थीम्स पाहूयात. म्हणजे एक फार्मा कंपनी अनेक स्रोतांमधून पैसे कमावते. पहिल्या 2 थीम्स म्हणजे एक्सपोर्ट फार्मा आणि डोमेस्टिक फार्मा आपण सविस्तरपणे पाहिल्या आहेत. आता पाहूया तिसरी थीम म्हणजे CDMO किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. जगातील मोठ्या फार्मा कंपन्या आता स्वतः औषधं बनवण्यापेक्षा आउटसोर्सिंगवर जास्त भर देत आहेत. आणि चायना +1 स्ट्रॅटेजीमुळे मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग ऑर्डर्स भारताकडे वळत आहेत. त्यामुळे अनेक ॲनलिस्ट्स भारतीय CDMO इंडस्ट्रीकडे फार्मा सेक्टर्समधील पुढची IT सर्व्हिसेस स्टोरी म्हणून पाहत आहेत. तर चौथी थीम म्हणजे API मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे औषध बनवण्यासाठी लागणारा मुख्य औषधी कच्चा माल तयार करणे. म्हणजे फार्मा कंपन्या पूर्ण औषधं बनवतात, कच्चा माल सुद्धा बनवतात आणि फक्त ॲडव्हायझरी, रिसर्च सर्व्हिसेस सुद्धा देतात. आणि हे सगळं इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या दोन्ही स्तरांवर चालू आहे. आता हे सेक्टर खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे या सेक्टरवर खूप कंप्लायन्स असणं साहजिक आहे. भारतामध्ये अमेरिकेबाहेर सर्वाधिक US FDA अप्रूव्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. म्हणजे अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या जगातील सर्वात स्ट्रिक्ट रेग्युलेटरी एजन्सीने क्वालिटी,
सेफ्टी आणि मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्सची तपासणी करून मान्यता दिलेला औषध उत्पादन प्रकल्प. भारतात आज 700हून अधिक USFDA अप्रूव्ड मॅन्युफॅक्चरिंग साईट्स आहेत, तर चीनमध्ये हा आकडा सुमारे 500च्या आसपास आहे. म्हणजेच अमेरिकेबाहेर जगातील सर्वाधिक स्ट्रिक्ट रेग्युलेटरी स्टँडर्ड पूर्ण करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज भारताकडे आहेत. इतकंच नाही तर भारतात तयार होणारी औषधं आज 200पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सपोर्ट केली जातात आणि अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या जेनेरिक प्रिस्क्रिप्शन्सपैकी जवळपास 40% प्रिस्क्रिप्शन भारतीय कंपन्यांकडून पूर्ण केली जातात. जगातील प्रत्येक 3 जेनेरिक टॅब्लेट्सपैकी जवळपास 1 टॅब्लेट भारतात तयार केली जाते. आता एक गोष्ट समजून घ्या, USFDA अप्रूव्हल म्हणजे फक्त अमेरिकेत औषध विकण्याची परवानगी नाही, तर तो जगभरातील अनेक रेग्युलेटरी एजन्सीजसाठी क्वालिटीचा एक गोल्ड स्टँडर्ड मानला जातो. त्यामुळे एखाद्या भारतीय फार्मा कंपनीकडे USFDA अप्रूव्ड प्लांट असेल तर त्या कंपनीला अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, लॅटिन अमेरिका आणि अनेक इमर्जिंग मार्केट्समध्ये बिझनेस मिळवणं तुलनेने सोपं होतं. म्हणूनच भारतीय फार्मा कंपन्यांनी गेल्या अनेक दशकांमध्ये क्वालिटी, कंप्लायन्स आणि ट्रस्ट यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड तयार केला आहे, तोच आज त्यांच्या सर्वात मोठ्या कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसपैकी एक बनला आहे. आपण आतापर्यंत इंडस्ट्री ग्रोथ नंबर्स, मार्केट कॅप, एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक रेव्हेन्यू स्प्लिट आणि एक्सपेक्टेड ग्रोथ नंबर पाहिला आहे. आता आपण इंडस्ट्री PE रेशिओ, इंडस्ट्री मार्जिन्स, रिटर्न ऑन इक्विटी आणि डेट पोझिशन आणि कॅश रिझर्व्ह सारखे नंबर्स इंडस्ट्री लेवलवर बघूयात. फार्मा सेक्टरचा हिस्टॉरिकल PE रेशिओ साधारणपणे 28 ते 35च्या दरम्यान राहिला आहे. म्हणजेच मार्केट या सेक्टरला प्रीमियम व्हॅल्युएशन देतो आणि आता इंडस्ट्री PE 38 आहे, म्हणजे ग्रोथ चालू आहे. मध्ये मध्ये करेक्शन्स येऊन PE मेंटेन राहू शकतो. रिटर्न रेशिओजच्या बाबतीतही हा सेक्टर मजबूत आहे. इंडस्ट्रीमधील आघाडीच्या कंपन्या 18% ते 25%च्या दरम्यान रिटर्न ऑन इक्विटी जनरेट करत आहेत. हा सेक्टर कमी डेप्ट आणि मजबूत कॅश पोझिशनसाठी ओळखला जातो. अनेक मोठ्या फार्मा कंपन्या नेट कॅश पोझिशनमध्ये आहेत आणि इंडस्ट्री दरवर्षी हजारो कोटी रुपये रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करत आहे. म्हणजेच प्रीमियम व्हॅल्युएशन, हाय मार्जिन्स, स्ट्रॉंग रिटर्न रेशिओज, लो डेप्ट, लार्ज कॅश रिझर्व्स आणि सतत R आणि D इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या गोष्टी एकाच सेक्टरमध्ये मिळत असल्यामुळे अनेक ॲनालिस्ट्स फार्मा सेक्टरला एक डिफेन्सिव्ह ग्रोथ कंपाऊंडर मानतात. आता प्रत्येक सेक्टरप्रमाणे फार्मा सेक्टरमध्येही काही रिस्क आहेत. यातील सर्वात मोठी रिस्क म्हणजे रेग्युलेटरी रिस्क. एखाद्या कंपनीच्या प्लांटला USFDA कडून वॉर्निंग लेटर किंवा इम्पोर्ट अलर्ट मिळाल्यास कंपनीच्या रेव्हेन्यूवर आणि प्रॉफिटेबिलिटीवर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची रिस्क म्हणजे US जेनेरिक प्राइसिंग प्रेशर. अमेरिकेत औषधांच्या किमतींवर सतत दबाव असतो. तिसरी रिस्क म्हणजे पेटंट एक्सपायरी आणि वाढती कॉम्पिटिशन. एखाद्या औषधाचे पेटंट संपल्यानंतर मार्केटमध्ये अनेक कंपन्या प्रवेश करतात, ज्यामुळे प्रॉफिट मार्जिन्स कमी होऊ शकतात. याशिवाय इम्पोर्ट ड्युटीजमध्ये होणारी अचानक वाढ, जशी मधल्या काळात ट्रम्प गव्हर्नमेंटने केली होती, किंवा ट्रेड पॉलिसीजमधील बदल, चलनातील करन्सी फ्लक्च्युएशन्स, R&D मधील अपयश आणि ड्रग अप्रूव्हलला लागणारा जास्त वेळ या देखील महत्त्वाच्या रिस्क आहेत. म्हणूनच फार्मा सेक्टरमध्ये ग्रोथ खूप मोठी असली तरी कंपनी निवडताना तिचा कंप्लायन्स ट्रॅक रेकॉर्ड आणि मॅनेजमेंट क्वालिटी यांना तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे. मग कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची? तर माझ्या मते एखाद्या एकाच स्टॉकपेक्षा संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे निफ्टी फार्माचा एखादा ETF घेणं मला संयुक्तिक वाटतं. कारण फार्मा सेक्टरमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज असल्या तरी रेग्युलेटरी इश्यूज, USFDA ऑब्झर्वेशन्स, पॅटेंट रिस्क्स आणि प्राइसिंग प्रेशरमुळे एखाद्या एका कंपनीच्या ग्रोथमध्ये अचानक अडथळे येऊ शकतात. पण ETFच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण सेक्टरची ग्रोथ मिळते. कंपनी स्पेसिफिक रिस्क फॅक्टर कमी होतो आणि सेक्टरमधील पुढचा लीडर कोण ठरेल याचा अंदाज बांधण्याची गरज इजड्स राहत नाही. आता तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की इंडियन फार्मा सेक्टर वन ऑफ द बिगेस्ट वेल्थ क्रिएशन ऑपॉर्च्युनिटीज ठरू शकतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि लक्षात ठेवा, ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने बनवला असून कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.